सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 10 वही क्रमांक 71. ऐसाही जरी विपाय सांडोनी पुढील पाय इंद्रियासी होय पाठी मोराजो. असा जरी मी जाणण्यास अतिशय कठीण आहे तरी कदाचित तो कोणी प्रवृत्तीचा वाट सोडून देईल. इंद्रियांना पाठमोरा होतो म्हणजे इंद्रियांना जिंकतो. परवर्तालाही वेगी बहुडे ते सांडोनी मागिलीकडे महाभूताची आचढे माथयावरी. एखाद्या वेळी माणूस विषयाकडे देववशात प्रवृत्त झाला तरी तो ताबडतोब विषय सोडून देतो आणि विचाराने देहभाव टाकून पंचमहाभूतांच्या बृहत्तत्वापर्यंत पोहोचतो. येथे राहुनी ठावो ठीके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. अशी माणसाची स्थिती स्थिर झाल्यानंतर परिशुद्ध व स्वयं प्रकाशित उत्पत्ती रहित जसे जे स्वरूप ते त्याला प्रत्यक्ष दिसते. दो पाषाणा माझी परिशु रसांत सिद्धरसू तैसा मनुष्यांत तो अंशू माझाची जाण. श्रीकृष्ण म्हणतात मी कारणाच्याही पलीकडे आहे आणि सर्व लोकांचा परम महान असा ईश्वर आहे. अशा या विराट स्वरूपाने मला जो कोणी जाणतो त्याला मी दर्शन देतो. तो पाषाणा माझी परिशु रसात सिद्धरसू तैसा मनुष्यांत तो अंशू माझाची जाण. तो पाषाणामध्ये जसा परीस रसामध्ये जसे अमृत तसा तो मनुष्य माझाच अंश आहे असे जाणावे. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव हे सुखाचे कुंभ येर माणूसपणा दे भांब लौकिक भागो. जो ज्ञानाने जणू काही चालले सूर्यबिंब आहे त्यांचे अवयव जणू ब्रह्मसुखांचे अंकुर आहेत. एरवी लौकिक दृष्टीने पाहिले तर त्यांचे मनुष्यपण ते केवळ ब्रह्म होय. अगावचिता कापुरा माझी सापडली हिरा वरी पडली नीरा नागवे काही. हिरा जळत्या कापुरात पडला तर तो कापुराने दग्ध होत नाही. नंतर ते पाण्यातही पडला तरी तो पाण्यातही विरघळत नाही. तैसा मनुष्य लोकांतो तो तरी झाला प्राकृतो तरी प्रकृती दोषाचा मातू नेनची की. त्याप्रमाणे तो अज्ञानी मनुष्य लोकात जरी जन्माला आला नसला तरी तो सामान्यप्रमाणे प्रकृत दिसत असला तरी सुद्धा मायेला म्हणजे प्रकृतीच्या दोषालाही तो जाणत देखील नाही. तो आपेसेची सांडीचे पापी तैसा जळत चंदनू सर्पी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनू खावे. आपल्या स्वतः नाश होईल या भीतीने पाप त्याला सोडून निघून जाते. सापांचे राहण्याचे स्थान चंद्रांचे झाड जरी असले तरी झाडाला अग्नी लागताच साप तेथून निघून जातो. त्याप्रमाणे मला जो जाणतो त्याला सर्व संकल्प सोडून टाकतात. तेची अमुचे ऐसे जाणीजे ऐसे कल्पी तरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव एके. हेच मला कसे जाणावे असे तर तुझे चित्त कल्पत करत असल तर मी कसा आहे आणि माझे विकार कोणते आहेत हे लक्षपूर्वक ऐक अर्जुना. जे वेगळ्या भूती सारिके होऊनी प्रकृती विखुरली आहेत त्रिजगती आखविये. ते माझे विकार भिन्न भिन्न प्राणीमात्रामध्ये त्यांना त्यांच्या प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण त्रिलोक्यामध्ये विखुरलेले आहेत. ते प्रथम जाण बुद्धी मग ज्ञान हे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य. त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे जाण नंतर अगाध असे ज्ञान समूह म्हणजे उपस्थिती ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती सहनशीलता आणि सत्य. मग अशा मधामधोनी सुख दुःख वर्ततो जनी अर्जुना भाव भाव मनी भावाची माझी. मनोग्रह इंद्रिय निग्रह हे दोन्ही यांनी अर्जुना मृत्यूलोकात असलेले सुख दुःख तसेच जन्म मरण ही विकार आहेत असेच जाण.
पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, दृष्टी तप पंडू सुता, ओळख तू. भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतोष आणि तप हे देखील माझेच भाव आहेत असे तू जाण. अज्ञान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासून होती भूताची ठाई. ज्ञान, यश, अपकीर्ती हे जे सर्व भाव प्राणी मात्रांच्या ठिकाणी दिसतात तेही माझेच स्वरूप पासून उत्पन्न होतात. जैसी भूत्या हातीची सानी, तैसेची हे वेगळाले मानी. एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. ज्याप्रमाणे भूते भिन्न भिन्न आहेत त्याप्रमाणे विकार देखील भिन्न भिन्न आहेत असे जाण. त्यापैकी काही लोकांना माझे ज्ञान प्राप्त होते तर काही लोकांना माझे ज्ञान प्राप्त होत नाही. प्रकाश आणि कणवसे, हे सर्व सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदय दिसे, तमस्तुती. प्रकाश व अंधकार हे दोन्ही परस्पर विरुद्ध स्वभावाचे असेल तरी ते एकाच सूर्यापासून निर्माण होतात. सूर्याचा उदय झाला की प्रकाशही पसरतो व सूर्याचा अस्त झाला की अंधकारही पसरतो. आणि माझे जाणणे नेनने, ते तव भूताची देवाचे करणे. म्हणून भूती भावाची होणे विषम पडे. त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे अथवा न होणे हे प्राणी मात्राच्या कर्माचे फल आहे. म्हणून त्याने ठिकाणी विविध प्रकारचे विषम भाव निर्माण होतात. या परी माझी अभावी, हे जीवसृष्टी अवघी. गुंतली असे जाणावी पंडू कुमरा. याप्रमाणे जे अर्जुना, ही संपूर्ण प्राणी मात्र सृष्टी माझ्याच कोणत्या ना कोणत्या विकारांनी भरली आहे असे समज. आता ये सृष्टीचे पालन, जया अधीन वर्तती लोक. हे 11 भावानिक सांगेन तुझ. आता असे जाण की अर्जुना, आता या सृष्टीचे पालन करणारे आहेत आणि त्यांच्या अधीन राहून सर्व लोक व्यवहार करतात. हे आणखी 11 भाव मी तुला सांगत आहे. तरी अवघाची गुणव्रत, हे महर्षी माझी प्रबुद्ध. कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी, सर्व गुणांनी संपन्न मोठ्या मोठ्या ऋषी मध्ये प्रसिद्ध असलेले कश्यपादी 7 ऋषी आहेत असे तू जाण. आणि काही सांगतील जे का 14 तुल मुदल. स्वयंभू मुख्य वडील चारी मनू. आणि काही 14 मनू आहेत त्यातील स्वयंभूवादी प्रमुख असे हे 4 मनू आहेत ते मी तुला सांगतो. ऐसे हे 11 माझ्या मनिया झाले धनुर्धरा. सृष्टीची या व्यापारा लागोनिया. हे धनुर्धरा, हे अर्जुना, 7 ऋषी आणि 4 मनू असे 11 भाव सृष्टीच्या उत्पत्ती करिता माझ्या संकल्पापासून निर्माण झाले आहेत. जे लोकाची व्यवस्था न पडे, जया भुवनाचे काही न मांडे. ते महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. ज्यावेळी स्वर्गाची लोकांनी काही व्यवस्था लागली नाही तर त्रिलोक्याची रचना झाली नव्हती तेव्हा पंचमहाभूते समुदाय उपयोगात आणलेले नव्हते. तेची हे झाले मगही लोक केले. तेथ अध्यक्ष रचुनी ठेविले येही जाण. तेव्हा 7 ऋषी आणि 4 मनू असे 11 जण निर्माण झाले आणि त्यांनी 7 लोक निर्माण केले. मग 11 जणांनी त्या लोकांमध्ये त्या लोकांचे प्रमुख अध्यक्ष म्हणून इंद्रादी देवगुजन मांडून ठेवले. म्हणून 11 हे राजा, मग येर मग याची प्रजा. येव विश्व विस्तारो हा माझा ऐसेची जाण. म्हणून हे 11 जण राजाप्रमाणे असून इतर सर्व जण त्यांची प्रजा आहे. असा हा माझा एकाचा विस्तार विश्वरूपाने प्रगटला आहे असे तू जाण. पाहे पारंबी बीज ऐकले, मग त्याची विरुडली बुड झाले. बुडी कोंभ निघाले. असे पहा की आरंभी एकच बीज असते. मग ते बीज अंकुर रूपाने वाढले असता त्याचे खोड बनते व त्या खोडापासून फांद्या आणि कोंब बनतात.
खांदियापासून अनेका फुटलिया नाना शाखा, शाखास्तव देखा पल्लव पाने. त्या फांद्यापासून विविध प्रकारच्या शाखा पसरतात आणि त्यातून कोवळी पालवी आणि पानेही फुटतात. पल्लवी फुल फळ एव वृक्षत्व झाले सकळ, हे निर्धारिता केवळ बीजची अवघे. त्या पालवापासून फुले आणि फळे येतात. अशा प्रकारे एका बीजाला संपूर्ण वृक्षपणा प्राप्त झालेला असतो. सूक्ष्म विचार केला तर ते विशाल झाड म्हणजे केवळ एक बीजच असते असे सिद्ध होते. तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मनाचे व्याले. तेथे सप्तऋषी झाले चारी म्हणून. याप्रमाणे सृष्टीच्या मुळारंभी मी एकटाच होतो. मी अनेक रूपाने प्रगट व्हावे अशा या संकल्परूपी मनाला उत्पन्न केले आणि नंतर त्या मनापासून सप्तऋषी आणि चार म्हणून निर्माण झाले. लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक त्रोजिले. लोकापासून निपजले प्रजाजात. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, वायू, कुबेर, ईशान हे 8 लोकपाळ निर्माण केले. त्या लोकपाळांनी विविध प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली आणि त्या लोकापासून सर्व प्रजा समूह निर्माण झाले. ऐसेनी हे विश्व एके, मीची विस्तारिले निरुते. परिभावाचे निहाते माने जया. याप्रमाणे येथे प्रत्यक्ष रूपात अफाट विश्व दिसते. ते मी अशा परंपरेने निर्माण केलेले आहे, परंतु शुद्ध भावनेने ज्याला ते जाणत येईल त्यालाच हे समजू शकेल. या लागी सुभद्रापती, हे भावय्या माझी हा विभूती आणि याची या व्याप्ती व्यापिले जग. वास्तव हे अर्जुना, हे 11 भाव म्हणजे माझी विभूती आहेत आणि ह्या विभूतीच्या व्यापकपणाने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. म्हणून या परी ब्रह्मादी पिपिलय कावरी, मी वाचुनी दुसरी कोठीच नाही. म्हणून अशा रीतीने ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जेवढे प्राणी आहेत या सर्वांमध्ये माझ्याशिवाय दुसरा कोणतीही गोष्ट नाही. ऐसे जाणे तो जो साचे, तयाचे रे झाले मनाचे. म्हणून मध्यमात्म वेदाचे दुःस्वप्न न देखे. असे हे सत्य हे जाणतो त्याला ज्ञानाची जागृती होते. ते पुरुष हा उत्तम, तो अध्यम हे स्वप्ना देखील पाहत नाही. नि माझी विभूती अष्टलिया व्यक्ती, हे अवघे योग प्रतीती एकची मानी. मी माझ्या विभूतीने व्यापलेले सगळे प्राणी मात्र हे सगळे ऐक्य प्रतीतीने हे तो एकच समजतो. म्हणून शंकेने महायोगे, मग निमले मनाचे नियंगे. येत संशय करणे न लगे, तो त्रिशुद्धी झाला. म्हणून सर्व प्रकारचा ब्रह्म संशय रहित होऊन ह्या महायोगाने म्हणजे ऐक्य भावाने तो मनाच्या सर्व वृत्तीसह माझ्याशी एकरूप झाला असे समजावे. हे त्रिलोकिक सत्य आहे, यात काहीही शंका नाही. काजे से किरीटी, माते भजे जो अभेदा दिठी. तयाची भजनाचे नाटी, सुती मज नाही. कारण अर्जुना, अशा प्रकारच्या अभेद भावाने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदाने मी त्याला प्रेम पाशात पडतो. म्हणून या भेद जो भक्ती योगो, तेथ शंका नाही ने भंगू. करिता ठेला तरी चांगू, तो सांगितले षष्टी. म्हणून अभेद असा हे योगी भक्ती योग आहे, याबद्दल काही शंका नाही आणि याच खंड देखील नाही. या भक्ती योगाने आचरण करताना मध्येच काही अव्यक्त झाला तरी पुढील जन्मात देखील भक्ती योगाच्या आचरणाने तो माझ्याशी ऐक्य पावतो. हे तुला 6व्या अध्यायात उत्तम प्रकारे मी सांगितलेले आहे. तोचे भेदू कैसा, हे जाणवया मानसा. सात झाली परिपरियेचा बोली जेल.
ते अभेद भक्ती अशा प्रकारची असते की ज्या जाणण्याची इच्छा मनात निर्माण होत नसेल तरी त्यांचे उत्तर मी जाणतो ते तू ऐक. तरी मीची एक सर्वा या जग जन्म पांडवा आणि मज पासून या वगा निर्वाहो याचा. तरी अर्जुना मीच या जगाचा उत्पन्न करता आहे आणि मीच सर्वांचे पालन करणाराही आहे. कल्लोळ माळाने गा जन्म जळाची पैगा आणि तया जळची अश्रेव तरंगा जीवनसी नळ. अनेक लाटांचा जन्म पाण्याच्या ठिकाणी होत असतो. त्या तरंगांना आधार पाणीच असते. तसेच तरंगाचे जीवन देखील पाणीच असते. ऐसे अवघाची ठाई तया जळची सेवी पाही तैसा मी वाचोनी नाही विश्व ये. अनेक लाटांचा जन्म पाण्याच्या ठिकाणी होत असतो. त्या तरंगांना आधार पाणी असते. तसेच तरंगाचे जीवन देखील पाणीच असते. ऐसी अव्यापक माते मानुनी हे भजिती भल तेथे परिसा चोकारे उचिते प्रेम भावे. याप्रमाणे पहा सर्व स्थितीमध्ये लाटांना ज्याप्रमाणे एक पाणी असते त्याप्रमाणे संपूर्ण विश्वास माझ्याशिवाय दुसरे काही नाही अशा प्रकारे मी सदैव समप्रमाणात आहे हे जाणून भक्त कुठेही कोणत्याही काळात मला भजतात. त्यांची ही भक्ती अंतःकरणापासून प्रगटलेल्या प्रेम भावाची असते. देश काळ वर्तमान अवघे मजसी करून अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनची विचारे. वायू जसा आकाश रूपी होऊन आकाशात मुक्त संचार करत असतो त्याप्रमाणे देश काळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत हे जाणून भक्त सर्व आचरण करत असतात. हेही जे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवूनी माते. याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष सर्व व्यापक असा जो मी त्याला माझ्यामध्ये संपूर्णपणे साठवून त्रिभुवनात आपले कर्म करतात. जे जे भेटे पूत ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जान माझा. जे प्राणी मात्र भेटतील ते भगवंताचे स्वरूप आहे असे मानावे हाच भक्ती योग आहे असे निश्चितपूर्वक जाणावे. चित्त मीची झाले मियाची प्राणे धाले मग जीव मरे विसरले बोधाची भूली. जे आपले चित्त मद्रूप करतात त्यांचे प्राण माझ्या स्वरूप अनुभवाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीमध्ये बोधांचा भूलीमध्ये तो जन्म मरणाला विसरतात. मग तया बोधाचे निमाजे नाचती संवाद सुखाचे भोजे आता एकमेका खेपे दिजे बोधाची वरी. ज्ञानाच्या प्राप्तीमुळे जो आनंदाने नाचतात आणि सुख संवादाच्या आवडीने एकमेकाला ज्ञान देतात व घेत असतात. जैसी जवळीके सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी धवळा रे तरंगची होती. ज्याप्रमाणे जवळ जवळ असलेले तलाव पाण्याचे भरून वाहू लागल्यावर त्यांचे पाणी एकमेकांत मिसळते अशा स्थितीमध्ये लाटांचा लाटा आश्रयभूत होतात. तैसी रायराची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी तेत बोधा बोधाची लेणी मिरे बोधेची मिरावी. त्याप्रमाणे भक्त एका ठिकाणी आल्यावर त्यांच्या आनंदरूपी लाठा एकमेकांना मिसळतात. त्यावेळी ज्ञानच ज्ञानाच्या द्वारा ज्ञानाचे अलंकार मिरवित असतात. तैसे सूर्व सुराते वाळिले की चंद्र चंद्रमाश्रय मधी झाले नातरी रसी सेनी पाडे मिळाले दोन्ही ओघ. ज्याप्रमाणे सूर्याला सूर्यानेच ओळखावे चंद्राला चंद्राने आलिंगन द्यावे अथवा समान योग्यतेचे दोन प्रवाह एकमेकात येऊन मिसळावेत
तैसे प्रयाग होत सामरशांचे, वरी ओसन तरंग सात्विकाचे, ते संवाद चतुर्शतीचे गणेश झाले. त्याप्रमाणे भक्ताच्या एकमेकाच्या भेटीमध्ये ब्रह्मस्य रसांचे प्रयाग झालेले असते. ऐक्य रसांचे महापुरात अष्टसात्विक भावांची पुराड तरंगत असते आणि तो भक्त सुख संवाद रूपी गणेश झालेले असतात. तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावनी देहाची गाव बाहेरे, मिया झाले तेने उद्धारे, लागती गाजे. तेव्हा त्याच महासुखामध्ये अवश्याने देहरूपी गावाबाहेर धावत येऊन म्हणजे देहाचे दाताम टाकून देतात. माझ्या योगाने तृप्त झालेले असतात. त्यामुळे मी धन्य धन्य झालो अशी गर्जना ते करू लागतात. हे गुरु शिष्याची आहे कांती, जे अक्षरा एकची वतती, हे मेघा माझी परीती गती, गर्जती से घ. गुरु व शिष्य उपदेश करण्याकरिता एकाच स्थळी जातात आणि एक अक्षराचा म्हणजे ओम ब्रह्मतत्वांचा उपदेश करतात. ती अक्षरे भक्तजन त्रिलोक्यामध्ये मेघाप्रमाणे उघडपणाने गर्जना करून सर्वांना सांगत असतात. जैसी कमळ कळिका झाले पणे, हृदय चिंतीची आम करंदा खानेल देणे, हे राया रंका पारणे आमोदाते. ज्याप्रमाणे कमळाची कळी पूर्णपणाने उघडल्यानंतर त्या आपल्यातील सुगंध राखून ठेवण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे राजाला अथवा गरीबाला सुगंधीचे हे समान पेजवानी देत असते. तैसेची माते विश्वी कथिता, कथीचैनी तो शेव कथू विसराता, मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे. त्याप्रमाणे भक्त विश्वामध्ये संचार करून माझ्या गुणाचे वर्णन करतात आणि परम आनंद प्राप्त होतो आणि त्या आनंदाच्या भरात ते माझे गुणगान करण्याचे विसरून जातात आणि आपल्या जीव भाव हे देहभावानेही विसरतात. ऐसे प्रेमाचे निभव सपाने, नाही राती दिवो जानने, केले माझे सुख व्यगने आपण पेहाची. याप्रमाणे माझ्या भक्तांनी माझे पूर्ण सुख प्राप्त करून घेतलेले असते. त्या त्रिलोकीक प्रेमामुळे त्यांना दिवस अथवा रात्रीचे भानही राहत नसते. मग ते आम्ही काही द्यावे अर्जुना पायी, हे ठाईची चाती घेतली सेल. अर्जुना, त्या भक्तांना आम्ही काही द्यायचे नसते, तर त्यातील उत्तम भाग आम्ही देण्याच्या अगोदर त्यांनीच प्राप्त करून घेतलेला असतो. काजे ते जिया वाटा, निघाले गा सुभाटा, ते स्वय पावनी अव्हाटा, स्वर्ग पवर्ग. कारण अर्जुना, जे ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यासाठी वाटचाल करत असतात, त्या मार्गासमोर स्वर्ग व मोक्ष या देखील त्यांना आडवाटा वाटत असतात. म्हणून जी ते प्रेम धरिले, तेची आमुचे तेने उपाहिले, परे आम्ही द्यावे केले तीही म्हणून. त्यांनी अंतःकरणात जे प्रेम धारण केलेले असते ते स्वतःच्या प्रयत्नामुळे आमचे काम त्यांनीच केलेले असते, परंतु आम्हीच ते त्यांना दिले असे ते जगात प्रसिद्ध करत असतात. आता यावरी ये तुले घडे, ते तेची सुखागळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे, हे आम्हा करणे. आता यानंतर इतके घडेल की भक्तीच्या आधारे त्यांनी प्राप्त केलेले हे सुख आहे आणि जास्तीत जास्त कसे वाढेल आणि काळाची दृष्टी त्यावर पडणार नाही हे आम्हाला पाहावे लागते. लळे याची बालका किरीटी, गवसनी करोनी निहाची दिठी, जैसा खेळता पाठोपाठी माऊली धावे.
अर्जुना, ज्याप्रमाणे माता आपल्या दृष्टीचे पांघरून करून बालक खेळता खेळता कुठे जाऊ पडू नये म्हणून त्यांच्या मागे मागे धावत असते, जे जो जो खेळ दावी तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी, तैसी उपास तिची पदवी पोषित मी जाये. जे बाळ जो जो खेळ दाखवितो तो खेळ आई त्याच्या पुढे ठेवते आणि आपल्या आईला त्याच्या खेळाचे सोन्या इतके महत्त्व वाटत असते. याप्रमाणे माझ्या भक्ताची उपासना अधिकार मी वाढवित असतो. जे पदवीचे नि पोषके मे माता पावती यदा सुखे, हे पाळती मजा विषेखे आवडे करू. उपासनेची जी स्थिती वाढविल्याने माझे भक्त मला सहजपणे येऊन मिळतात, अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते. पैगा भक्तासी माझे मज तयाचे अनन्य गतीचे चाड, काजे प्रेमाळाचे साकड मुचिया घरी. अरे, भक्ताला माझी अंतकरणापासून आवड असते आणि त्याच्या ह्या एकनिष्ठ भावाची मला इच्छा असते, कारण मी प्रेमळ भक्ताची माझ्या घरी उणीव असते. पाहे पहा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयाची आवाती केले, आम्ही अंगई शिखिवचिले लक्ष्मीसी. सकाम भक्ती करणाऱ्यासाठी स्वर्ग व मोक्ष असे दोन मार्ग खुले आहेत आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषांच्या स्वाधीन केलेले आहे. परी आपणे पेवीन जे का ते तैसेची सुख साजुक, सप्रेमा लागी देखा ठेविले जतना. परंतु याशिवाय हे परिशुद्ध भक्ती प्रेम सुख आहे ते मात्र केवळ प्रेमळ भक्ताकरिताच मी जतन करून ठेवलेले असते. या ठायवरी किरीटे आम्ही प्रेमळू घेऊ आपुण्यासाठी, या बोली बोलव्या गोष्टी तैसी अनवती गा. हे अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ घेत असतो. या गोष्टी शब्दातून बोलून दाखवता येत नाहीत, फक्त बनूनच त्या अनुभवण्यात येतात. म्हणून मज आत्मयाचा भाव, जी जी आवया केला ठाव, एक मी वाचोनी वाओ एरणी माले जी. म्हणून मी तो आत्मा याविषयी असलेली ज्ञान भक्तांची त्यांनी जगण्यासाठी आधार केली आहे. ते त्यांनी माझ्याशिवाय इतर सर्वही मिथ्या मानले आहे. तया तत्वज्ञा चोखटा तेवी पोतांची सुघटा, मग मीची होऊनी दिवटा पुढा पुढा चाले. हे अर्जुना, ज्या शुद्ध अंतकरणाच्या भक्तासाठी मी तत्वज्ञान रूपी कापरासी मशाल तयार करतो आणि मीच मशालजी होऊन त्यांच्या पुढे पुढे चालत असतो. अज्ञानाची राती माझी तमाची मिळली दाटाती, तो नाशुनी घाली पर्वती तया तरी नित्योदय. अज्ञान रूपी रात्री म्हणजे दाट असा काळोख जमलेला असतो. त्या रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो आणि ज्ञानरूपी सूर्याच्या नित्य उदय करतो. हे से प्रेमाळाचे प्रियोत्तमे बोलिले तेथ पुरुष उत्तमे, तेथ अर्जुना मनोधर्मे निवालो म्हणतसे. असे प्रेमळ भक्तांना अत्यंत प्रिय असणारा, सर्व पुरुषार्थ उत्तम असणाऱ्या श्रीकृष्ण जेव्हा बोलला त्यावेळी माझ्या मनाच्या सर्व वृत्ती शांत झाल्या असे अर्जुन म्हणाला. हा हो हो जीवधारा भला फेरू फेडीला संसारा, झालो जीव जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. अहो महाजन, ऐका, माझ्या मनात निर्माण झालेले संसार रूपी अज्ञानाचा केर तुम्ही उत्तम प्रकारे दूर केला आणि हे प्रभू, यामुळे माझ्या आईच्या पोटातील अग्निकुंडापासून म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मी मुक्त झालो.
जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले, आवडे तैसे. अहो, आत्मज्ञानामुळे मी आज नवा जन्म डोळ्याने प्रत्यक्ष पाहिला आणि माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटू लागले. आज या विच उजवण झाली, माझ्या देवा दशा उदयाली, जे वाक्य कृपा लाधली, देवी केनी मुखे. हे प्रभो, आपल्या मुखातून प्रगटलेली ही ज्ञान भक्ती ऐकून माझे आयुष्य सार्थक झाले. आपली कृपा प्राप्ती माझी झाली आणि माझ्या देवांचे भाग्य उदयाला आले. आता येणे वचन तेजकारे, फिटल्या आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखत से साचोकारे, स्वरूप माझे. आता ह्या तुझ्या तेजोमय वचनाने माझा अंतबाह्य अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला, म्हणून तुझे यथार्थ स्वरूप मी पाहू लागलो. तरी होसी गा तू परब्रह्मा, जे या महाभूता विसंबते धाम, पवित्र तू परमा जगन्नाथा. अर्जुन म्हणतात, हे देवा, तू परब्रह्म आहेस, पंचमहाभूतामध्ये विश्रांतीचे ठिकाण आहेत. जगन्नाथा, तू अत्यंत पवित्रही आहेस. तू परमदेवतती देवा, तू पुरुष जीव पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा, पहिली कडीला. तू ब्रह्मा विष्णू व महेश या तिघांचे अतिदेवत आहेस. तू प्रवृत्ती, महतत्व, अहंकार, 5 सन्मात्रा, 5 महाभूते, 10 इंद्रिये आणि मन हे 24 तत्वाहून वेगळे असे 25वे तत्व आहेस. प्रकृती व तिचे कार्य, त्यांच्या पलीकडचा अलौकिक तेजस्वी प्रकृती भाव आहेस. अनादि सिद्ध तू स्वामी, जाना कळी जशी जन्मधार्मी, तो तू आम्ही जाणितले आता. तू अनादि सिद्ध असा संपूर्ण विश्वाचा स्वामी आहेस. तुला जन्मादी धर्म नाहीत, तोच तू आहेस, हे आता आम्ही जाणले आहे प्रभू. रामकृष्ण हरी.